आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा, कारण जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेत। ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 98 कोटींचा निधी वर्ग केला आहे। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला। मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता। पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं। आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमचा जानेवारी महिन्याचा म्हणजेच 19वा हप्ता जमा झालाय की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून किंवा नाही म्हणून सांगा। तुमचे पैसे आलेले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामधून जमा होणं बाकी आहे। तर बघा, महिला आणि बालविकास मंत्री स्वतः अदिती तटकरे यांनी महत्त्वाचं ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही खुशखबर आहे। तुमचा सन्मान निधी जो आहे या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वीचं ह्यांचं या ठिकाणी हे ट्विट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। बघा, 23 तारखेपासून पुढे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नका। ह्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा जे आहेत या ठिकाणी होणार आहेत। महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे, हा मला विश्वास आहे, असं त्यांनी ट्विट करून या ठिकाणी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। पाहू शकता, जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही खुशखबर आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडनं या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही भेट देण्यात आलेली आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडनं लाडक्या बहिणींना थेट या ठिकाणी ही भेट मिळाली आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बरेच दिवस रखडला होता, त्याबद्दलची ही अपडेट आहे। आता यापैकी जानेवारी आणि फेब्रुवारी पैकी जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटण्यास सुरुवात झालेली आहे। मग फेब्रुवारी महिन्याचा ही हप्ता कधी भेटू शकतो त्याची पुढे माहिती आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा या ठिकाणी होत आहे। असा प्रश्न कधी होणार, असा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत होती। ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांना हप्ता मिळण्यास अडचणी देखील येत होत्या।
त्यात 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र देखील ठरल्या गेलेल्या होत्या. अखेर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं लाडक्या बहिणींना थेट भेट दिली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जात आहेत. सोमवारी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. ऑक्टोबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया जी आहे सुरू करण्यात आली होती. दरम्यान अनेक महिलांनी ई-केवायसी करताना अनेक अडचणी देखील त्यांना आलेल्या होत्या. सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात देखील आलेली आहे. गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2.40 कोटीहून अधिक लाभार्थी महिलांची या ठिकाणी संख्या होती. परंतु ई-केवायसी दरम्यान पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2025 महिन्यात 1.60 कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला होता. जानेवारी महिन्याच्या मध्यात या ठिकाणी हा हप्ता डिसेंबर महिन्याचा देण्यात आला होता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या प्रबल घटकांना या ठिकाणी महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाची ही मदत दिली जात आहे. लाडक्या बहिणींना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होत आहे. तुम्हालाही याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. परंतु लाडक्या बहिणींना हे जे पैसे जे भेटत आहेत ते वेळेवरती भेटताना दिसत नाहीत. त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाहीत, तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी देखील आहे की 1 तारीख सरकारने फिक्स करणं गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहत राहतात, मात्र त्यावेळेस या ठिकाणी हे पैसे जमा होत नाहीत. त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींची अनेक आर्थिक कामं जी आहेत या ठिकाणी अडकून पडतात. त्याच्यामुळे 1 तारीख सरकारने जर फिक्स केली तर त्या वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींना ते पैसे भेटतील. त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होईल. तर बघा, जानेवारीत या ठिकाणी राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्या होत्या. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. तर फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप हा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो खात्यामध्ये जमा न झाल्याने अनेक लाडक्या बहिणींकडून सातत्याने प्रश्न विचारले जात होते. अखेर सोमवारपासून जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी या पात्र महिलांना फक्त जानेवारी महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये भेटत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा हा देखील हप्ता कधी मिळणार याबाबत अद्याप प्रश्न आणि उत्तरित आहेत. कारण की या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जातोय, परंतु फेब्रुवारी महिना सध्या चालू आहे. तर याचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार त्याच्याबद्दल मात्र कुठलीही अधिकृत घोषणा अजून काढण्यात आलेली नाही. तर बघा, ई-केवायसी करताना अनेक महिलांनी फॉर्म चुकीचा भरला होता. तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी करत नाही ना, असा प्रश्न ई-केवायसी भरताना विचारण्यात आला होता. तेव्हा अनेक महिलांनी त्यावरती नाही असं उत्तर देण्याऐवजी होकारार्थी पर्याय निवडला होता. त्यामुळे असंख्य पात्र लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. नंतर ही चूक दुरुस्त करण्यासाठी आता मुदत जी आहे 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी ई-केवायसी मध्ये चुका झाल्या होत्या त्यांचे जवळपास नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल आणि जानेवारीमध्ये देखील काही लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे 31 मार्च पर्यंत ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना या ठिकाणी थकीत हप्ते देखील भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र त्याच्याबद्दलचा अजून निर्णय जो आहे या ठिकाणी झालेला नाही. तर पाहता, ई-केवायसी दुरुस्तीसाठी जी आहे तुम्हाला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडनं ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळे महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे. आता ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी जुलै 2024 पासून जानेवारी 2026 चा हप्ता विचारात घेतल्यात 19 हप्त्याची रक्कम तुम्हाला आतापर्यंत भेटलेली असेल. कोणाकोणाला 19 पर्यंत या ठिकाणी म्हणजे जानेवारी पर्यंतचे हप्ते आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की याच्या अगोदर 18 हप्ते म्हणजे डिसेंबर पर्यंतचे हप्ते लाडक्या बहिणींना जमा झालेले होते. तर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी 1500 ऐवजी त्यांना 500 रुपयाचा या ठिकाणी लाभ दिला जातो. म्हणजे त्यांना या ठिकाणी त्या योजनेतून 1000 रुपये भेटतात, तर लाडक्या बहिणीमधून त्यांना या ठिकाणी 500 रुपये
दिले जातात. तर लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे आता सध्या जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुमचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी जमा होत आहेत. काही लाडक्या बहिणींना हे पैसे आले नसतील तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण महत्त्वाची माहिती आनंदाची बातमी या ठिकाणी बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.